नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 30 तारीख. टाईम होते 12:01 आणि ऑनलाईन आहे. इथे 35 रुपये आईच्या गावात. हां, इथे 35 रुपये पर ऑर्डर. फारगत जिनी ऑर्डर्स. तर बघू 35 रुपये पर ऑर्डर लागते का नाही ते. आणि वेटिंग फॉर फर्स्ट ऑर्डर लागली आहे. दिवसाची पहिली ऑर्डर बेल्जियन वॉफेल. ओके, रेडी पण ठेवली आहे. त्याला पिकअप करायला. ॲक्सेप्ट. हां, तो बघितलं आहे. मग रिच होईल इथून. रिच 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 रिच. 12:40 ऑर्डर रेडी होईल आणि जायचं कुठे? सेक्टर 35-36च्या आसपास. वा 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 वा, कावला काय डोकाला लावते. अरे खा रे, त्याला फक्त बघतो. दुसरा पण आला. त्याला समजलं, मी बघते त्याच्याकडे, तो पण माझ्याकडे बघतोय. ए हा घेऊन गेला. चलो भाई, एन्जॉय. 5 ज्वारीच्याच भाकऱ्या. आय गेस ज्वारीच्याच भाकऱ्या आहेत. पण ते टाईम बघताय 19 मिनटं झालीत, अजूनपर्यंत ऑर्डर रेडी नाही. आता मी ना रेस्टॉरंटमध्ये जातो आणि त्याला बोलतो की बाबा ऑर्डर भेटणार आहे का नाही. अजूनपर्यंत बनल्या नाही आहेत. हाताने बनवत आहेत ते. 5 मिनटं लागतील असं सांगतात. ठीक आहे, आता काय. इथं नशीब आपल्याला सावली भेटली. सावली इज इम्पॉर्टंट. बाकी चिल में दिल. तिसरी ऑर्डर आहे ही. तिला जायचं आहे वास्तुविहारच्या आसपास. यार चांगली अर्निंग होते. ते हे लोक TDS वगैरे कट करतात. चौथी ऑर्डर, जिथून ही वाली ऑर्डर घेऊन आलतो ज्या हॉटेलमधून, त्या हॉटेलमधून परत ऑर्डर लागली आहे. हॉटेल चॉकॉन आर्ट. ठीक आहे, चला परत जाऊ. डब्बा गरम, ही पण रेडी आहे. बघ असे लागले ना ऑर्डर, काय वाटत नाही. अर्धा 1-1 तास तुम्ही जर बसून ठेवताय रायडरला, तर मग त्याला झोप येणार, कंटाळा येणार, डिमोटिवेट होणार. डिमोटिवेट नाही, बट झोप तर नक्कीच येणार बाबा. आताची ऑर्डर लागली ती CBD बेलापूरची आहे. कस्टमरने मला फोन केला आणि बोलतात की 5व्या फ्लोअरवरती दे. मी कन्फ्यूज झालो की नक्की काय सीन आहे. नंतर मग विचारलं की रेस्टॉरंटचं नाव चेतक स्वीट पॉईंट आहे ना, लागली आहे तिथली ऑर्डर. तर त्याला ते कन्फर्म केलं. सगळ्यात पहिले कुठल्या रेस्टॉरंटची ऑर्डर आहे. चेतक स्वीट पॉईंट. मी बोललं ठीक आहे, जेव्हा ऑर्डर डिलिव्हर करायला येईल तेव्हा कॉल करतो. नाही तर मला असा डाऊट होता की अरे यार, मी कुठे चुकीच्या फ्लोअरवरती तर नाही दिला ऑर्डर. ही छोट्या मोठ्या गोष्टी नंतर लय त्रासदायक असतात. ठीक आहे, आता बघू. ऑर्डर तर काही रेडी नाही आहे अजूनपर्यंत. उलट ऑर्डर डिले, 2 मिनटाचा डिले आहे. हे बघायला आला दिसतोय, 2 मिनटाचा डिले आहे. तिथे गेल्यावरती बघ रिटर्न ऑर्डर लागतात का नाही ते, नाही तर मग एम्प्टी. आतापर्यंत आपल्या 9 ऑर्डर झाल्यात.
ठीक आहे. ही आहे आपली अर्निंग. त्यानंतर बेलापूरमधून MT यायला लागलं कारण ऑर्डर लागली नव्हती. त्यानंतर मग इथून सेक्टर 34ला गेलो, सॉरी टाटा हॉस्पिटलच्या इथे गेलो. तिथून मग आता मी जस्ट चालूच होतो हिरानंदानीच्या इथे. ही समोर इथे हिरानंदानी आहे. इथे जाणारच होतो तेवढ्यात इथली ऑर्डर लागली 99 पॅनकेक्स. म्हणजे ही दिवसाची आपली 10वी ऑर्डर आहे आणि ऑर्डर रेडी नाही आहे. घेऊन कुठे जायची आहे? बेलपाडा साईडला. 11वी ऑर्डर मिराकी. ओके, सेक्टर 13च्या आसपास असेल. चला, त्या तिथूनच चालू मी. तिथं थांबायला पाहिजे होतं. 16व्या फ्लोअरचा व्ह्यू आणि लिफ्ट. 6 किलोमीटरची. वाव मोमो. चला, ऑर्डर रेडी आहे. 6 किलोमीटर कुठे असू शकतो? सेक्टर 34 सेक्टर 34च्या आसपास. मोबाईल चार्जला लावायला लागेल. 46% वरती आला. सेक्टर 35चीच ऑर्डर होती, सॉरी सेक्टर 34ची. आता इथे थांबायला सांगतोय. वेटिंग फॉर नेक्स्ट ऑर्डर. हे बघा, सेक्टर 34B. ॲक्युरेट दाखवते आता, नाही तर पहिले ॲक्युरेट दाखवत नव्हता. मी तर थांबणार नाही इथे. इन्स्टामार्टची ऑर्डर लागतील विनाकारण, तर मग ते 15-20 मिनिट टाईमपास होणार. त्यापेक्षा सेक्टर 13मध्ये जाऊ. इथून ऑर्डर लागायचे चान्सेस आहेत. आणि सेक्टर 13मध्ये जाता जाता इथून एखादी ऑर्डर लागली तर वेल अँड गुड. आकाश बघा कसा निळा निळा दिसतोय. आणि ॲक्च्युअलमध्ये आयफोनचं खासियत आहे मला वाटते नॅचरल. ते ओप्पो विवोसारखं ते फिल्टर व्हाईट बॅलन्स वगैरे कमी जास्त नाही होत. नॅचरल जे पण काही आहे ते नॅचरल आहेत. बघा माझे चेहऱ्यावरचे सगळे A to Z डिटेल दिसते फ्रंट कॅमेऱ्याने. हालाकी फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेऱ्यापेक्षा थोडासा कमी क्वालिटीचा आहे तरी पण. ओके, तर बघा 5 तास ऑलमोस्ट 5 तास झालेत आणि ऑर्डर बघा 13. आणि यो आहे नीला आकाश. आणि हा एक खारघर सेक्टर 35. आता इन्सेंटिव्ह 16 ऑर्डरला 200, 26 ऑर्डरला 385, 30 ऑर्डरला 400, 440 आणि 33 ऑर्डरला 485. भाई हे तिन्ही होणं इम्पॉसिबल आहे. हे तिन्ही तेव्हा होतील जेव्हा फ्रायडे सॅटर्डे संडे असेल ना, तेव्हा होतील. मोस्ट प्रॉबब्ली हा तो होतोच. इथे 23-24 ऑर्डरवरती गाडी अडकते. 26 ऑर्डर मारायचे तर तुम्हाला रात्रीचे 12-12:30 वाजणारच वाजणार. मला सांगा 185 रुपयासाठी तुम्ही 1.5-2 तास एक्स्ट्रा करणार. हा, अर्निंग होईल नाही असं नाही, अर्निंग होते, पण तो टायमिंग चुकतो ना. तिथे मला कधी कधी वर्थ नाही वाटत. बस. प्रशांत कॉर्नरची ऑर्डर लागली आहे 10.5 किलोमीटर. आता 10.5 किलोमीटर कुठे आहे? अच्छा, न्यू पनवेल, खांदा कॉलनी. हे बघा खांदा कॉलनी. ठीक आहे. आता न्यूटन मारायला ऑप्शन हा भेटून आहे. इथून आपण न्यूटन मारू. वेटिंग टाईम 5 मिनटं. लॉंग डिस्टन्स मॅक्स बोनस. 10 किलोमीटरचे 144 रुपीज भेटले. आउट ऑफ झोन 15 ऑर्डर काउंट झाले 13, पण ऑर्डर काउंट होणार 15 असं असेल. आता बघू इथे ऑर्डर लागतात का नाही. मोस्ट प्रॉबब्ली तर नाही लागणार. MTच जायला लागेल. कामोठ्यामधून चान्सेस आहेत, पण इथून चान्सेस खूप कमी आहेत की बाबा ह्या साईडला तळोजा किंवा खारघरच्या ऑर्डर लागतील. इथे काय लिहिलं आहे? 1 मिनिट. अच्छा, 40% एक्स्ट्रा आहे, पण इथे तर मला तर 80% एक्स्ट्रा दाखवत होतं. आणि मी आहे ना रेस्ट केला होता. म्हणजे जवळपास आपली शेवटची ऑर्डर कधी लागली होती? कुठे गेलं रे शेवटची ऑर्डर? हां, 5 वाजून 2 मिनिटांनी ऑर्डर लागली होती आणि मी घरी जवळपास
ही 5 वाजून 2 मिनिटांनी ऑर्डर लागली. 5:30 वाजता आपण डिलिव्हर केली. त्यानंतर थोडा खाऊ पिऊ झाला. नंतर मग 6:15 वाजता मी घरी गेलो आणि बरोबर 7 वाजून 1 मिनिटांनी आता लॉग इन केलं. 144 रुपीज भेटलेत बघा. आता काय पर ऑर्डर 15 रुपये काहीतरी समथिंग. हे बघा, पर ऑर्डर 15 रुपये. ठीक आहे. टोटल ऑर्डर आपले झालेत किती? 15. एक ऑर्डर झाल्यावरती 16 ऑर्डर डन. त्यानंतर मग लांब तरी पळवलं तरी काय फरक नाही पडत, कारण आपल्याला फक्त अर्निंगशी केलं त्याला. मी टर्म्स अँड कंडिशन नीट नाही वाचल्या. 143चा जो बोनस होता तो आपला मिस झाला आहे. लॉग इन टाईम होता 3 ते 6च्या मध्ये. मी तो बघितलाच नाही यार. 3 ते 6च्या मधला लॉग इन टाईम. तेच बोलतात की ते 800 रुपयाची अर्निंग व्हायला पाहिजे होती. 663 प्लस 143. 663 प्लस 143. हां, 800 रुपयाची अर्निंग व्हायला पाहिजे. तर 663 झाली आईच्या गावात. चायला 1 तास तो लिटरली काय यार, सोडा. अर्धाच झाला अजूनपर्यंत का ऑर्डर का लागली नाही मला. मे बी आज पण 1000 रुपयाचीच अर्निंग होणार. फालतू गिरे यार, चुकी झाली माझ्यात. 40 मिनटं झाली आजपर्यंत ऑर्डर नाही आहे. एकतर 143 रुपये असेच गेले आणि त्याच्यामध्ये ऑर्डर लागत नाही आहे. झोमॅटोमध्ये जर लक्ष दिलं असतं 6 वाजता तर 50 रुपये पर ऑर्डर एक्स्ट्रा होतं. कंपल्सरी लॉग इन आहे 7 ते 12 आणि आता टाईम झाला आहे 7:45. तर मग आता हे आपल्यासाठी ॲप्लिकेबल नाही होणार. ठीक आहे. मे बी आता दररोज यांना लॉग इन करण्याच्या आधी आपल्याला दोन्ही ॲप चेक करायला लागतील की नक्की काय काय सीन आहे. ओ माय गॉड, लुक ॲट दिस. महाराष्ट्र डे स्पेशल 700 रुपये इन्सेंटिव्ह. ओके. 19 ऑर्डरला 460 आहेत, 22 ऑर्डरला 575 आहेत आणि 26 ऑर्डरला 700 रुपये. भाई 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 भाई. प्रयत्न करू आपण उद्या याच्यासाठी. स्विगीमध्ये काय सीन आहे, स्विगीमध्ये पण आपण एकदा चेक करू. 7 वाजता लॉग इन केलं तर बरोबर 1.5 तास झालं, एकही ऑर्डर लागली नाही. मी गप घरी आलो, खड्ड्यात गेला. उद्या 700 रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे झोमॅटोमध्ये. आता स्विगीमध्ये मला माहीत नाही. मॉर्निंगला जेव्हा उठून बघेल तेव्हा स्विगीमध्ये दिसेल की इन्सेंटिव्ह किती आहे. जर झोमॅटोपेक्षा स्विगीमध्ये जर इन्सेंटिव्ह चांगला असला तर मग स्विगी मारेल, नाहीतर मग झोमॅटो मारेल. आता माझ्याकडे ऑनलाईन थोडी कॅश पण आहे, ऑफलाईन पण थोडी कॅश आहे, क्रेडिट कार्ड पण आहे, फ्लोटिंग कॅश पण बऱ्यापैकी आहे. तर कुठल्याही कंपनीमध्ये काम केलं काही फरक नाही पडत. फक्त एवढाच फरक पडतो की झोमॅटोमध्ये मला अजून पण डाऊट आहे की ID चा काय सीन आहे काय नाही. हालाकी TL बोलला आहे की तुझा रिमूव्ह झाला आहे, तू लॉग इन करू शकतोस, पण उद्याच्या दिवसाची रिस्क नाही घेऊ शकत तसं बघायला गेलं तर. बट ठीक आहे. आता काय जे पण काय बाईक आपली आहे ना 88 किलोमीटर चालली होती आणि टोटल पूर्ण दिवसाची अर्निंग आहे 600 रुपये झाली. मी अर्निंग तेव्हाच सांगणार जेव्हा माझी अर्निंग कमी होईल आणि याला जिम्मेदार मीच आहे. ॲक्च्युअलमध्ये ती 600, 700, 800, 900, 1000 रुपयाच्या आसपास अर्निंग झाली असती. एकतर 143 रुपीज तो बोनस गेला, तो तर झालाच. आणि त्याच्यामध्ये 200 रुपयाचा इन्सेंटिव्ह 11 वाजेपर्यंत जर लॉग इन राहिलो असतो तर मग 200 रुपयाचा इन्सेंटिव्ह पण इन्क्लूड झाला असतं. म्हणजे 1100-1200 रुपयाची अर्निंग झाली असती, आरामात झाली असती. बट मी आळसपणा केला. बाई ऑर्डरच लागत नाही आहेत, पूर्ण कामाची लिंकच तुटली तर काय, जाऊ दे. सध्या मॅनेज होते म्हणून ठीक आहे, पण एकदा घशापर्यंत आलं ना तर मग किती दिवस वाईट जाऊ दे, काम करायलाच लागतो. एनिवेज, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.